तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की विड्याची पाने कापडाची कशी बनवायची ते मी सांगणार आहे। तर गौरी गणपती दिवशी विड्याच्या पानाला किंवा इतर पूजेला खूप महत्त्व आहे। आपण हळदी कुंकूसाठी सुद्धा विड्याची पानं वापरतो। ज्या ताई हळदी कुंकूला येतात त्यांना आपण 2 पानं सुपारी देतो। विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे। ते विड्याचं पान कसं बनवायचं ते मी शिकवणार आहे। त्यासाठी उंची घ्यायची आहे 7 इंच, रुंदी घ्यायची आहे 6 इंच। उंची पूर्णपणे 7 इंच आणि रुंदी 6 इंच अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी आकार कट करायचा आहे। मी इथे पेपर घेतलेला आहे। तुमच्याकडे कोणताही जरा जाड कागद वगैरे असेल तर घेऊ शकता, नसेल तर पेपर घेऊ शकता तुम्ही। अशा पद्धतीने कॅच पेनने आपल्याला चौकोन आकार कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। आणि स्टेप बाय स्टेप बघा, हे विड्याचं पान खूप छान आणि सुंदर होणार आहे। आणि आता मी हे चौकोनी कट करत आहे। रुंदी 6 इंच, उंची 7 इंच। तर आता मी कट केलेलं आहे। आता पुढे काय करायचं सांगते। हे आपल्याला आता दुमडून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता नागवेल म्हणजे आपल्या विड्याच्या पानाचा आकार द्यायचा आहे। कसं होतं, विड्याची पानं मैत्रिणींनो मार्केटमध्ये तर मिळतात, पण आपला गौरी गणपतीचा सण जो असतो, गौरी 2 दिवस असतात, पण गणपती जे असतात ते 10 दिवस असतात। आता प्रत्येकांच्या घरामध्ये वेगळं असतो, तर काही काहींच्या घरामध्ये 10 दिवस सुद्धा असतो। मग त्यावेळेस ते पानं 2-3 दिवसांनी सुकून जातात आणि ते पूजेला ठेवलेली पानं सुकल्यामुळे छान वाटत नाहीत। त्यासाठी या पानांचा आपल्याला वापर करायचा आहे। ही पानं सुकत पण नाहीत आणि छान पण दिसतात। खालनं 2 इंच राहील अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। तर बघू शकता, पानांचा आकार तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता। तर आता आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता खणाचं कापड मी इथे वापरलेलं आहे। शक्यतो खणाचं कापड छान दिसतं विड्याच्या पानासाठी। ते पानांचं आता मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर बघू शकता, जे कटिंग केलं त्या कागदाच्या मापाने ते मी कापड कटिंग केलेलं आहे। आता हे फॅब्रिक आहे ते मी विकत आणलेलं आहे खाली लावण्यासाठी, ताटपणा येण्यासाठी। तुम्हाला जर नसेल लावायचं तुम्ही हिरवं कोणतंही कापड लावू शकता, ब्लाऊज पीसचं जाड वगैरे बघून। नसेल तर अशा पद्धतीचं फॅब्रिक पण तुम्ही विकत आणू शकता। आता माझ्याकडे ते फॅब्रिक होतं, म्हटलं थोडंसं आपल्या पानांना थोडंसं जाडपणा येईल, त्यासाठी मी हे फॅब्रिक विकत आणलेलं आहे। तर अशा पद्धतीने आता ते पानं कसं शिवायची सांगते। फॅब्रिक जे आहे खाली लावायचं असतं ते मी चौकोनीच कट केलेला आहे आणि जोडल्यानंतर आपल्याला जे शेजारचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला आता पूर्णपणे पानांना शिवून घ्यायचं आहे आणि नंतर मात्र आपल्याला दाबटीप मारायची आहे। तर तुम्ही सुद्धा आता गौरी गणपतीसाठी, आता दिवाळीचे लक्ष्मीपूजन येतं, नवरात्र येते आणि भरपूर असे सणवार असतात, त्यासाठी हे विड्याची पानं शिवून ठेवली तर तुम्हाला कसं त्या पूजेसाठी ही पानं वापरता येतात। आणि जरा घाण वगैरे झाली तर तुम्ही निरम्याच्या पाण्यामध्ये हे धुवूसुद्धा शकता, त्यामध्ये खूप सुंदर आणि धुतल्यानंतरही परत खूप सुंदर दिसतात। तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पूजेसाठी वगैरे लागणारी ही विड्याची पानं, शक्यतो सगळ्या पूजेसाठी विड्याची पानं लागतात, तर तुम्ही नक्की शिवून घ्या। तर अशा पद्धतीने मी पिन काढलेली आहे। आता आपल्याला दाबटीप घालून घ्यायची आहे। थोडंसं आकार देताना मैत्रिणींनो तुम्ही हे करा, थोडंसं दाबटीप मारून घ्या आणि स्क्रूड्रायव्हरमधून ते काढून घ्या। तर आता बघा, मी देठ पण लावून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला छोटंसं देठ लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता, आपलं विड्याचं पान किती सुंदर आणि छान दिसत आहे। देठ लावल्यामुळे थोडंसं शोभा येते। देठ मी पूर्णपणे जॉईन केलेला आहे। तुम्ही सोडायचं तर सोडू शकता, पण त्याचे धागे निघतात, म्हणून मी अटॅचच केलेला आहे, पूर्ण गोलच केलेला आहे। तर बघू शकता, विड्याचे पानं किती सुंदर दिसतात आणि त्याच्यावर मी सगळं काही जे लागतं पूजेसाठी ते सगळं ठेवलेलं आहे। सुपारी, विड्याची पानं याला खूप महत्त्व आहे आणि पान आणि सुपारी या दोघांचंही एक स्वतंत्र अस्तित्व आहे। पानाला का महत्त्व आहे, कारण देवाला विड्याची पानं फार आवडतात, त्यामुळे विड्याच्या पानाला फार महत्त्व आहे। आणि सुपारीला का महत्त्व आहे, तर सुपारी एक फळ आहे आणि म्हणून सुपारीला मान आहे। बघा, जे ते देव वगैरे नसतात किंवा आपण ज्यावेळेस तुळशीची पूजा करतो त्यावेळेस श्रीकृष्ण काय कायांच्या घरात नसतो, त्यावेळेस आपण सुपारी
श्रीकृष्ण म्हणून तुळशीची पूजा करतो. आणि जर गणपतीच्या पूजेसाठी सुद्धा सुपारीचा वापर केला जातो, म्हणजे सुपारी एक भगवंताचंच रूप मानलं जातं. त्यामुळे सुपारी हे एक फळ पण आहे आणि देव म्हणून पण सुपारीचा वापर करता येतो. आणि लग्न कार्य ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस सुद्धा सुपारी, लग्न ठरल्यानंतर सुपारी फोडा असं म्हणलं जातं. त्यामुळे सुपारीला फार महत्त्व आहे. आणि तांदळाला का महत्त्व आहे? तांदूळ वरून पांढरा आहे, आतून पांढरा आहे आणि तांदूळ अक्षदा म्हणून वापरले जातात, म्हणून तांदळाला महत्त्व आहे. खोबऱ्याला, खोबरं पण एक फळच आहे, खारीक फळ आहे, बदाम फळ आहे, म्हणून याला फार महत्त्व आहे मैत्रिणींनो. आणि पान सुपारीला तर खूप महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीच्या पूजेच्या वेळेस पान सुपारी असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि कुठलीही पूजा करताना मूर्ती नसेल, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती, श्रीकृष्णाची मूर्ती नसते, त्यावेळेस सुपारी ही मूर्ती म्हणूनच घेतली जाते आणि तिची पूजा केली जाते. आणि तुळशीच्या लग्नातसुद्धा आपण सुपारी घेऊनच तुळशीचं लग्न करतो. तर अशा पद्धतीने तुळशीच्या पूजेसाठी त्या सुपारीचा वापर केला जातो, म्हणून सुपारीला आणि विड्याच्या पानाला फार महत्त्व आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांनाही माहिती कळेल. आणि कसं होतं मैत्रिणींनो, ही 5 फळं म्हणजे काय आहे ते ठेवल्यामुळे आपलं पूजा व्यवस्थित संपन्न होते. तर आता मी ते सुपारी, अक्षदा, तांदूळ, बदाम, खारीक आणि खोबरं आणि मी झेंडूची फुलं ठेवलेली आहेत. अशा पद्धतीनेच आपण पूजेचं सर्व काही साहित्य ठेवतो. आणि पाटावर मी रांगोळी काढलेली आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीची विड्याची पानं तयार करून ठेवा. आता गौरी गणपतीचा सण जवळ आलेला आहे. जितकं आपण डेकोरेशन करू तेवढं सुंदर वाटतं, घरात प्रसन्नता येते, डोळ्याला छान वाटतं. म्हणून मैत्रिणींनो, खूप कमी कापड लागतं आणि कसं शिवायचं मी शिकवलेलं आहे, तर तुम्ही नक्की शिवा. विड्याच्या पानाला आणि सुपारीला फार फार महत्त्व आहे. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओ.